तोच म्हणतोय कसा त्या गजाच्या आणि गजाच्या मध्ये. तर नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्याला रेस्क्यू कॉल आला, त्यानुसार आपण बालेवाडी पुणे या लोकेशनवर आलो आहे. तर मित्रांनो, इथे एक जवळपास 3-4 महिन्याचा एक बेबी रसल स्वायपर, मराठीमध्ये घोणस, आणि तो मित्रांनो आपण बघितलंय तर तेव्हा समजण्यात आलं की तो जखमी आहे, इंज्युर्ड आहे. तर त्याला आपण पहिलं सुरक्षितपणे बाहेर काढू. इन केस म्हणजे की काम करताना त्यांच्याकडून कळत नकळत हादसा झालेला आहे, तर आपण त्याला वाचवण्याचा ट्राय करू. पण अशा टायमाला मित्रांनो, प्रत्येक साप चिडलेला असतो, ॲग्रेसिव्ह असतो. काळजी घ्या. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक क्लोज अप काम करत असताना तुम्ही पण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. हे का बाहेर तिथं मित्रांनो, तुम्ही बघू शकता त्याचा जवळपास 1 ते 1.5 फुटापासून तो पूर्ण गजानं चेमलेला आहे आणि त्याची आतडी बाहेर आलेली आहे. तर वाचण्याची पॉसिबिलिटी तर फार कमी आहे. आपण त्याला पुढील ट्रीटमेंटसाठी देणार आहे. विषारी आहे आणि आपल्या भागातला सर्वात विषारी जातीचा साप आहे. ज्या टायमाला याला धोका वाटतो तेव्हा कुकरच्या शिट्टीसारखा करून असा आवाज काढतो, तेव्हा तुम्ही समजून गेले पाहिजे की आपल्या जवळ विषारी जातीचा साप आहे. आणि जर इन केस अशा सापांची जर बाईट झाली तर आपल्या जवळच्या नियर बाय प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल जायचं, तरच त्या पेशंटचा जीव वाचू शकतो. येस मध्ये बरणी बिरणी आहे का आपल्या स्टोरला? अजगर का बच्चा या बिना घर वाला सांप समझकर उसको पकड़ने की कोशिश करते हैं, लेकिन ये उसका जो स्ट्राइक रेंज उसके लांबी के अकॉर्डिंग दुगना रहता है. जैसे कि अभी मान लिया कि 2-2.5 फीट का है तो आराम से 2-2.5 फीट तक जंप लगाकर बाइट कर सकता है. उसकी बाइट इतनी दर्दनाक होती है कि जैसे कि आप स्विच जो बोर्ड है उसका बटन दबाते ही कैसे कि लाइट्स चालू हो जाती है, उसी टाइप वो उसी प्रकार ये सांप पलक झपकते ही बाइट कर सकता है. और जिसको भी बाइट होती है तो अंधविश्वास के चक्कर में ना जाइए, नहीं तो जान 100% जा सकती है. जहरीला है. ठीक आहे.